action. Simple present tense, right? So, how many constructions have we learned in that action denoting simple present tense? किती वाक्यरचना शिकलो आपण त्याच्यामध्ये? पहिली कोणती होती? किंवा आपण affirmative, अफर्मेटिव्ह, करेक्ट. negative, verbal, हां, passive voice, नाही प्रॉपर सिक्वेन्सने सांगा. अफर्मेटिव्ह, देन निगेटिव्ह, त्याच्यानंतर तिसरी पॉझिटिव्ह, वर्बल, क्वेश्चन, राईट? Positive verbal question. हां. देन फोर्थ वन. Negative, negative verbal question. हां. फिफ्थ वन. passive, Affirmative, passive, correct. Then sixth one. वरच्यासारखंच. Negative passive. Negative, passive, correct. Then next one. WH type, No. Positive, passive, verbal, question, right? Yes, sir. हाँ. Then eighth one. आठवीं रचना. Negative. हाँ. negative, passive, verbal question, Very good. And the last or ninth one is WH type. WH टाईप, करेक्ट. मग आता कोणतं तरी एक प्रोनाउन घ्या आणि मला या 8 रचना कोण सांगेल? जसं की आय सॉल्व प्रॉब्लेम्स, आय डोंट सॉल्व प्रॉब्लेम्स, डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स, डोंट आय सॉल्व प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी, प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड बाय मी, आर प्रॉब्लेम्स सॉल्व्ड बाय मी, अरंट प्रॉब्लेम्स सॉल्व्ड बाय मी, अँड हू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. असं कोण सांगेल? एखादं एक्झाम्पल. Someone please go ahead. Take any another pronoun, any another action, any another object. हां. खरं तर सराव तुमच्याकडून अपेक्षित आहे. हजारो लाखो वाक्य तुमची वाट बघत आहेत. कधी एकदा तोंडातून बाहेर काढताय शब्द, वाक्य बाहेर काढताय, कधी लिहिताय. असं पॅटर्न आपण शिकतोय. सराव तुम्ही करायचा आहे. दॅट्स वाय आय एम ट्राईंग टू चेक युअर लर्निंग. सांगा कोणीतरी. Should I take names? Prathamesh Chavan, B51. Prathamesh, can you hear me? Then Pallavi Bachute, B2. Are you there? Am I audible or not? Yes, sir, you are audible. हां, मग काहीतरी बोला ना कोणीतरी. ओके, कोण सांगेल मग? I will help you, no problem. Just take initiative, that is enough. Tell first affirmative sentence. I do study, ओके, ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा अजून थोडं दुसरं वाक्य घ्या, डू डायरेक्टली घेण्यापेक्षा, जेणेकरून आपल्याला पॅसिव्ह रचना पण लक्षात घेता येतील इझिली. हां. I eat mango. ओके, इट मँगो, ठीक आहे. अजून इट मँगो ऐवजी दुसरं कोणतं तरी एखादं प्रोफेशनल घ्या. प्रोफेशनल वर्ब, प्रोफेशनल ऑब्जेक्ट, जे आपल्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगमध्ये वापरलं जातं किंवा ऑफिशियल ह्याच्यामध्ये वापरलं जातं. असं सांगा एखादं. आय इट अ मँगोपेक्षा आय स्कॅन डॉक्युमेंट्स म्हणा, आय अपलोड डॉक्युमेंट्स म्हणा. कारण अशी वाक्य आपल्याला नेहमी वापरायची आहेत, ऐकायची आहेत. अजून सांगा कोणीतरी.
किंवा अपग्रेड सॉफ्टवेअर्स, अपडेट सॉफ्टवेअर्स असलं सांगा काहीतरी. Go ahead fast. There is very, very less time with us. And you should be very quick. आता कोणी सांगितलं होतं आय ईट अ मँगो? प्लीज टेल युअर नेम. प्रगती जाधव. हां, प्रगती. प्रगती टेल आय अपडेट सॉफ्टवेअर्स. असं म्हणा बरं. I update softwares. करेक्ट. इट्स निगेटिव्ह. I don't do not upload softwares. करेक्ट. ठीक आहे. तिसरा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. Do I upload softwares? करेक्ट. देन निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. Does वापरायचं नाही का? नाही, तुम्ही आय हे प्रोनाउन घेतलंय ना, मग डज नाही येणार तिथं. don't I upload software. Don't I upload सॉफ्टवेअर्स. करेक्ट. software? ठीक आहे. फिफ्थ वन अफर्मेटिव्ह पॅसिव्ह. Software are uploaded by me. सॉफ्टवेअर्स म्हणायचं. ओके. Softwares are uploaded by me. आर अपलोडेड बाय मी. Uploaded by me. हां, निगेटिव्ह. Softwares are not uploaded by me. करेक्ट. देन पॉझिटिव्ह पॅसिव्ह व्हर्बल Are क्वेश्चन. softwares uploaded by me? Very Question good. mark. Aren't software uploaded by me? Question mark. करेक्ट. व्हेरी गुड. अँड Who- लास्ट. WH question. Who uploaded me? Who upload software? Who upload software? करेक्ट. अजून कोणते प्रश्न असू शकतात? मी का सॉफ्टवेअर्स अपलोड करतो? What do I uploaded? अपलोड. ओके. What do I upload? करेक्ट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर समजलं सगळ्यांना? Yes, sir. हां. तर प्रत्येकाची तयारी असली पाहिजे बघा हे सांगण्याची. आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्हाला बोलायचं आहे हे लक्षात घ्या. मग कसं बोलायचं आहे, कोणत्या अँगलनी बोलायचं आहे, ते अँगल्स आपण शिकत आहोत. प्रत्येकाला हे जमलं पाहिजे. ओके. सो लेट अस गो अहेड फॉर आवर रिमेनिंग डिस्कशन्स. बघा हे आठवतंय तुम्हाला? आपण कुठं होतो? हा सर. राईट. हां. मग आपण इथे पहिल्यांदा शिकलो हू सॉल्व प्रॉब्लेम्स, हू सॉल्व प्रॉब्लेम्स, त्याची उत्तर कशी वेगवेगळे आहेत ते बघितलं. त्याच्यानंतर हू डोंट सॉल्व प्रॉब्लेम्स, त्याचा निगेटिव्ह क्वेश्चन आहे. बघा हा जो पहिला प्रश्न आहे त्याचा हा तिसरा निगेटिव्ह क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा दुसरा जो प्रश्न आहे त्याचा निगेटिव्ह हा चौथा प्रश्न आहे. एम आय राईट? हा सर. हां. Yes, sir. त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघितला आणि पाचव्या प्रश्नाचा निगेटिव्ह बघितला. तर कोण करतो, काय सॉल्व करतो वगैरे. तर आता इतर कोणते असे प्रश्न आहेत की जे इथं ॲप्लिकेबल असू शकतात किंवा सेन्स करतात? सांगा बघू. कोण प्रश्न सोडवतो, काय सोडवतो, अजून काय काय? Which ने start होतं. व्हेरी गुड. विच प्रॉब्लेम्स. राईट. Solve me. हां. Which problems हां. पुढं I solve? नुसतं आय Do सॉल्व I की solve? Do I solve? हां. विच प्रॉब्लेम्स डू आय सॉल्व. ओके. परत याचा निगेटिव्ह. Which problems do not I solve? Don't I solve? करेक्ट. बघा मी आहे तेच कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय आणि इथं फक्त डोंट करतोय. आणि त्याचा अर्थ कसा घ्याल मग? मी कोणते प्रश्न Solve करत नाही. करेक्ट. सॉल्व करत नाही किंवा सोडवत नाही. व्हेरी गुड. आता पुढे चला. अजून कोणते शब्द इथं ॲप्लिकेबल आहेत? कोणते इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आपण इथं वापरू शकतोय ज्यांना सेन्स आहे, ज्यांना अर्थ आहे या कॉन्टेक्स्टमध्ये? Few problem. How many problems? ओके. ठीक आहे. तुमचा प्रश्न घेऊया. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स.
बघा, मग हा प्रश्न कसा असेल? How many problems do किती I solve? प्रॉब्लेम्स हा, मी मी किती किती प्रॉब्लेम सॉल्व केले केले नाही, सवयीची क्रिया आहे. करतो. हा, करतो. 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 करेक्ट. हाच प्रश्न आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलरच्या बाबतीत विचारायचा आहे. जसं की तो किती प्रॉब्लेम सोडवतो, ती किती प्रॉब्लेम सोडवते. काय फरक करावा लागेल मला? How many Does he problems solve? do he solve, she solve? करेक्ट. डज ही Does he solve? किंवा शी सॉल्व She. किंवा समवन, समबडी, नो वन, नो बडी, आहे की नाही, हे सगळे सिंग्युलर्स इथे येतील डजच्या सोबत. आर यू क्लिअर? Yes, sir. हां. त्याच्यानंतर आता मला वाटतं हा प्रश्न पण इथे ऍप्लिकेबल आहे. When, हा, हां, when. करेक्ट. कसं म्हणणार मग? मी केव्हा प्रश्न सोडवतो? When I When I solve problems. बघा की वर कसं आलंय. When do I solve When do problems? I solve problems? करेक्ट. वेन डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स. मग याची उत्तर काय असू शकतात? पॉसिबल आन्सर्स. Timing. time, करेक्ट. तुम्हाला टाइम सांगावं लागेल. आय सॉल्व अ प्रॉब्लेम. Morning. हां, I solve problem in morning or I हाँ. solve problem at 4 p.m. करेक्ट. 4 PM एव्हरी डे म्हणावं लागेल, कारण त्याच्यामध्ये रिपिटेशन आहे. राईट. Yes, sir. हां, जसं की एव्हरी डे, डेली, ऑफन, युजली, समटाइम्स, नेव्हर, है की नाही, सेल्डम, रेअरली, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, इन ईच समर, इन ईच विंटर, इन ईच रेनी सीझन. एम आय राईट? जसं की मी तुम्हाला विचारतोय, वेन डू यू परचेस अम्ब्रेलाज? वेन डू यू I परचेस? purchased umbrella yesterday. माझा प्रश्न I purchase umbrella in rainy season. करेक्ट. आय परचेस अम्ब्रेला इन ईच रेनी सीझन. माझा प्रश्न हा तुमच्या रिपिटेशन बद्दल आहे. त्याच्यामुळं यस्टरडे हे उत्तर आपल्याला इथं देता येईल का? नाही. नाही. लक्षात घ्या. आत्ता मी जे तुम्हाला सगळे शब्द सांगितले तेच शब्द हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्या उत्तरामध्ये असले पाहिजेत, की ज्याच्यातून एक फ्रिक्वेन्सी व्यक्त होते, वारंवारता व्यक्त होते, रिपिटेशन व्यक्त होतंय त्या ॲक्शनचं. आर यू क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. Yes. ओके. मला आता असं विचारायचं की ती प्रश्न केव्हा सोडवते? बघा, मी परत हे वेन हे आहे तसं कॉपी When करतो. does he? When does When she does solve she solve problem? problems? करेक्ट. वेन डज इथं येईल ही किंवा He solve She. problem. हां, करेक्ट. वेन डज ही सॉल्व प्रॉब्लेम्स? वेन डज शी सॉल्व प्रॉब्लेम्स? शी सॉल्व प्रॉब्लेम्स एव्हरी मंडे किंवा ऑन एव्हरी मंडे. फक्त दररोज सोमवारी सोडवते ते, इतर दिवशी नाही सोडवत. असू शकते. येस सर नो? How ने होऊ शकते कसे? हां, कसे? करेक्ट. येस, कसे सोडव? होणारच. परफेक्ट. हां, मी प्रश्न कसे सोडवतो? How do I solve problems? व्हेरी गुड. हाऊ डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स. याचं उत्तर काय असेल मग सांगा बघू एखादं. बघा, कोणतं तरी तुम्हाला ॲडव्हर्ब वापरावं लागेल. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वापरावं लागेल, ज्याला LY प्रत्यय असेल. Properly. करेक्ट. पूर्ण वाक्यामध्ये सांगा. I do solve Solve problems problems properly. properly. करेक्ट. आय डू सॉल्व प्रॉब्लेम्स प्रॉपरली. व्हेरी क्विकली, इझिली, स्मूथली, केअरफुली. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, मला आता विचारायचं आहे, ती प्रॉब्लेम्स कसे सोडवते किंवा तो कसा सोडवतो? How does she solve How problems? does she solve problems? करेक्ट. बघा, हेच मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. फक्त थोडे फरक कसे होतात ते तुम्ही लक्षात घ्या, तेच महत्वाचं आहे तुमच्यासाठी. हाऊ डज, इथं आय ऐवजी काय असेल? He or she. हां, ही ऑर शी सॉल्व प्रॉब्लेम्स. मग मी म्हणेल शी सॉल्व्ह प्रॉब्लेम्स करेक्टली.
बरोबर आहे की नाही? योग्य पद्धतीनं अचूकपणे ती सोडवते. क्लिअर? Yes, sir. अजून कोणते प्रश्न होऊ शकतात? कोणता अँगल असू शकतो माहिती काढण्याचा? ठिकाण वेअर येऊ शकतं का सर? येऊ शकतं नाही, येतच. बघा मी लिहिले Where तिथं. does वेअर डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स? करेक्ट. वेअर डू आय सॉल्व प्रॉब्लेम? कारण एखादी क्रिया करणारा कोणतं तरी ठिकाण असतं की नसतं? असतं. हा Yes, का sir. का कोणती पण क्रिया कुठे पण करतो का आपण? देवपूजा रस्त्यावर करतो का आपण? कुठं करतो No, देवपूजा? sir. कुठं करतो? देवघरात. करेक्ट, देवघरातच करतो ना. अभ्यास कुठं करतो? रस्त्यावर करतो? नाही. सर. लायब्ररीमध्ये करतो, स्टडी रूममध्ये करतो किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल रूममध्ये करतो घरात असेल तर. झाडाखाली करतो, कुठं असेल तिथं. आर यू गेटिंग ऑर नॉट? sir Yes. whom येणार का? हुम नाही येणार. हुम येईल पण या कॉन्टेक्स्टमध्ये नाही. कोणाला अशा अर्थाने. जसं मी म्हणतोय बघा, हुम डू आय टीच येतं पण या कॉन्टेक्स्टमध्ये नाही आहे सॉल्व प्रॉब्लेमच्या. याचा हा, कॉन्टेक्स्ट ह्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही येणार. हां करेक्ट. वेगळ्या संदर्भात येईल की असं मी जे हायलाईट केले तसं. हुम डू आय टीच इंग्लिश? सांगा. कोणाला मी इंग्लिश शिकवत आहे? मी कोणाला शिकवतो. इंग्लिश शिकवतो. 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 राईट. शिकवतोय नाही. शिकवतोय म्हटलं तर तो कंटिन्युअस प्रेझेंट झाला. शिकवतो. हां शिकवतो. मग सांगा मी कोणाला इंग्लिश शिकवतो? त्याचं उत्तर सांगा. स्टुडंट्सला. पण कोणत्या? पूर्ण वाक्यात सांगा ना. वरच्या ॲफर्मेटिव्ह सारखी रचना असेल. आय टीच इंग्लिश आय टीच इंग्लिश टू स्टुडंट्स. टू स्टुडंट्स किंवा टू द स्टुडंट्स ऑफ बी डिव्हिजन, टू द स्टुडंट्स ऑफ FY BTech बी डिव्हिजन. राईट. येस सर. हां. मग कॉन्टेक्स्टनुसार कोणता प्रश्न कुठं ॲप्लिकेबल होतो हे ठरतं. आर यू क्लिअर? Yes, येस sir. सर. हां. ओके. तर अशा शंका विचारत चला जेणेकरून आपल्या शंका निघून जातात, इतरांचं पण अंडरस्टँडिंग होतंय. व्हेरी गुड. हां अजून सांगा. अजून कोणता प्रश्न? वाय येतं का सर? व्हेरी गुड. वाय येतं का वाय डू नाही? आय सॉल्व प्रॉब्लेम? हां Why Why solve do I solve problems? problem? येतं का नाही? येतच. कारण कोणती तरी गोष्ट करण्यामागे माणसाचा कोणता तरी उद्देश असतो. असतोच. उद्देशाशिवाय आपण कोणतीही क्रिया करत नाही. नाही. माणसं कोणतीही क्रिया करत नाहीत. नाहीत. हां. मग आपण घ्यायचंच ते व्हाय. त्याचा आन्सर रिझन मध्ये येणार ना. करेक्ट. Because करेक्ट. बिकॉज वाय येईल. डू आय सॉल्व प्रॉब्लेम? हां. बिकॉज आय लाईक सॉल्विंग प्रॉब्लेम. Very सॉल्व good. प्रॉब्लेम्स. करेक्ट. व्हेरी गुड. व्हाय डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स? Excuse me, that P is missing here. हां. व्हाय डू आय सॉल्व प्रॉब्लेम्स? मराठी अर्थ कसा केला याचा? मी मी काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम का सोडवतो? हां. मी प्रॉब्लेम्स का सोडवतो? तर मी प्रॉब्लेम सोडवतो कारण ती माझी सवय आहे, आवड आहे. म्हणता की नाही? इट्स माय हॉबी. करेक्ट. इट्स माय हॉबी. आणि आता तो प्रॉब्लेम्स का सोडवतो हे कसं विचारायचं मग आपण? Why does she solve problems? करेक्ट. वाय डज ही ऑर शी सॉल्व प्रॉब्लेम्स? मग त्याचं उत्तर सांगा एक कोणतं तरी. शी सॉल्व्ह प्रॉब्लेम्स और ही सॉल्व्ह प्रॉब्लेम्स बिकॉज. He Because solve she likes problem to solve because problems. she likes to solve problems. Very good. Because she likes to solve problems. Because she is interested in it. Because it is the need of time. असू शकते की नाही? Yes, sir. हां. तर लक्षात घ्या. मग अजून कोणता प्रश्न सेन्स करतो इथं? आपण बघितलं हू, व्हॉट, विच, हाऊ, वेन, हाऊ मेनी किंवा हाऊ, व्हेअर, व्हाय.
अजून कोणता प्रश्न सेन्सिबल आहे? आपण प्रश्न सोडवतो पण ते कोणाचे तरी असू शकतात की नाही? Yes, sir. हां. जसं बघा, आपले क्लायंट्स असतात प्रत्येकाचे. प्रत्येक जो ऑफिशियल व्यक्ती आहे, प्रोफेशनल आहे, त्याचे कोणीतरी क्लायंट्स, कस्टमर्स असतात. आता जसं मी म्हटलं, डॉक्टर्स कोणाचे प्रश्न सोडवतात? Patient. करेक्ट, पेशंटचे सोडवतात. पेशंट्स हे डॉक्टरचे क्लायंट्स आहेत, कस्टमर्स आहेत. कळतंय? Yes, sir. हां. मग सांगा आता प्रश्न. बघा दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. मी कोणाचे प्रश्न सोडवतो? I do solve. Whose problems? Do I solve? Problem. करेक्ट. डू आय Do सॉल्व. I मग सांगा, उत्तर सांगा एखादं. I solve the problem of students. Students, correct. I solve the problems of students, my neighbors, of my brother, of my sister, of my parents. कोणाचे सोडवत आहे ते सांगा तुम्ही. असू शकते, आपण सोडवत असू शकतोय. आर यू क्लिअर ऑर नॉट? Yes, sir. हां. Yes, मग sir. या प्रश्नाचं उत्तर देताना किंवा हुज या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला एकतर ऑफचा वापर करावा लागतो किंवा ॲपॉस्ट्रॉफी एसचा वापर करावा लागतो. जसं की बघा, आता इथे एक मी उत्तर देतोय. Brother's problem. ब्रदर्स प्रॉब्लेम, सिस्टर्स, मदर्स, फादर्स, माय फ्रेंड्स, माय टीचर्स. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि या ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ काय असतो? त्याचे. 4 अर्थ आहेत त्याला, 4. कोणते कोणते माहिती आहे? चा, त्याचा, त्याचे, त्याची. हां. त्यांचे. हा. चा. करेक्ट. चा, ची, चे आणि चा. जसं वडिलांचा प्रॉब्लेम, आईची समस्या, भावाचे प्रश्न आणि बहिणींच्या समस्या. राईट? Yes, Yes, sir. sir. हां. वडिलांचा, आईची, भावाचे आणि बहिणींच्या. सिस्टर्स प्रॉब्लेम्स. I solve my sister's problem. I solve my father's problem. व्हेरी गुड. कळतंय? Yes, sir. Yes, sir. आता मला विचारून घ्यायचं आहे की तो कोणाचे प्रश्न सोडवतो किंवा ती कोणाचे प्रश्न सोडवते? Whose Whose problem does she solve? करेक्ट. हुज Whose प्रॉब्लेम. problem does she or he solve? करेक्ट. बघा मी इथं चेंज काय करतोय, डज, आणि इथं ही किंवा शी करतोय आपल्या वरच्या पॅटर्नप्रमाणे. आणि उत्तर तीच असतील. ही सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज ब्रदर और ही सॉल्व. Brothers, fathers, sisters. करेक्ट. करेक्ट. व्हेरी गुड. अजून कोणता प्रश्न येऊ शकतो? बघा, माणसाचे प्रश्न हे कसे असतात? अमर्यादा असतात असं म्हणू शकतोय. असते मर्यादा, पण खूप सारे चौकशा असतात माणसांच्या, आहे की नाही? आणि हे कोणत्या अँगलने असतात? तर या सगळ्या अँगलने. आता मला सांगा, हे ज्या सगळ्या रचना आपण शिकलेलो आहे की नाही? मी जे स्क्रोल करतोय ते, या सगळ्यांचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. Simple. करेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण फक्त एकाच रचनेपुरता मर्यादित ठेवायचा नाहीये सिंपल प्रेझेंट टेन्सला. या सगळ्या रचनामध्ये आहे. आणि याच्या पुढे जाऊन अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मग सगळे प्रश्न अजून तयार होतील. बघा, मला सांगा अजून कोणता प्रश्न ॲप्लिकेबल आहे इथं? आहे कोणता एखादा? बघा, हू, व्हॉट, वेन, वाय. विच आपण घेतले वाटतं की नाही घेतलं? Which घेतलं. घेतलेलं आहे. तर ठीक आहे, एवढे प्रश्न ॲप्लिकेबल आहेत असं आपण समजू. आता बघा,
तुमचं लक्ष आहे मी काय कुठं टाईप करतो त्याच्याकडं? Yes, Yes, sir. sir. हां, काय लिहिले वाचा? By whom are problems By whom solved? are problems solved? आता हा कसला प्रश्न आहे? Problems कोणाकडून कोणाकडून problem solve सोडवले झाले? जातात? करेक्ट. प्रश्न कोणाकडून सोडवले जातात? आता बघा, हू सॉल्व प्रॉब्लेम्स म्हटलं काय आणि बाय हुम आर प्रॉब्लेम सॉल्व्ड म्हटलं काय? Meaning दोन्हीचाही सेम राहते. करेक्ट. मीनिंग सेम राहतंय, टेन्स सेमच राहतोय, फक्त ऍक्टिव्ह आहे वरचा प्रश्न आणि खालचा आहे तो Passive. Passive. पॅसिव्ह आहे. पटतंय सगळ्यांना? Yes, sir. आता परत बघा, म्हणजे या दोन्हीला मी सेम कलर देऊन टाकतोय कारण ते समान अर्थाचे आहेत म्हणून. परत आता तिसरा प्रश्न आहे इथं, हू सॉल्व द प्रॉब्लेम्स. त्याचं पण पॅसिव्ह हेच असेल, लक्षात घ्या. By whom are problems solved? करेक्ट. बाय हुम आर प्रॉब्लेम्स सॉल्व्ड. ओके, समान अर्थाचे प्रश्न आहेत. पुढं सांगा बघू आता या 6व्या प्रश्नाचा समान अर्थाचा प्रश्न. By whom problems are not solved? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हेच मी कॉपी करतोय बघा आणि इथं पेस्ट करतोय आणि फक्त इथं थोडा फरक करतोय. बाय हुम आरंट, तुम्हीच आर नॉट म्हटला, मी म्हटलं आरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड. आणि याचा मराठी अर्थ कसा घ्याल मग? कोणाकडून प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. किंवा सॉल्व्ह केले जात नाहीत. नाही. हां, आता होणं म्हटलं तर ते नैसर्गिक असतं, लक्षात घ्या. आणि करणं म्हटलं तर ती माणसाकडून केली जाणारी क्रिया असते, है की नाही? हा Yes, पण sir. हा पण थोडा फरक आपण लक्षात घेऊयात. बघा, मग या दोन रचना पण सेम अर्थाच्या आहेत. त्याच्यानंतर हू डझंट सॉल्व प्रॉब्लेम्स, हाच असेल त्याचं उत्तर, है की नाही? आपला जो 8वा प्रश्न आहे, थांबा इथं तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजे 7वा प्रश्न आहे. 7व्या प्रश्नाच्या अर्थाचाच प्रश्न कोणता आहे? हा, By whom aren't problems solved? करेक्ट. बाय हुम आरंट प्रॉब्लेम सॉल्व्ड. मग मी म्हणतो प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड बाय हिम, बाय हर, बाय इट, बाय देम. गेटिंग आर नॉट? माझ्याकडून Yes, सोडवली जात नाहीत, sir. Yes, त्यांच्याकडून sir. सोडवले जात नाहीत वगैरे. ओके, आता मी काय सोडवतो किंवा आम्ही काय सोडवतो कसं म्हणणार मराठीमध्ये? याच अर्थाचं पॅसिव्ह रचना. आम्ही काय सोडवतो, मी काय सोडवतो, तू काय सोडवतोस, ते काय सोडवतात, याच अर्थाचा प्रश्न पॅसिव्ह मधला. What is What solved by solved me? What solved by me? What is solved by me? करेक्ट. एक तर व्हॉट इज म्हणा. What is solved by me? करेक्ट. व्हॉट इज और व्हॉट आर सॉल्व्ड बाय मी, किंवा बाय अस, बाय यू, बाय हिम वगैरे. आणि मराठी अर्थ कसा घ्याल त्याचा? माझ्याकडून काय बरोबर आहे. माझ्याकडून काय सोडवले जाते किंवा काय सोडवण्यात येते? येते. करेक्ट. मग काय सोडवण्यात येते? तर प्रश्न सोडवण्यात येतात. माझ्याकडून काय सोडवण्यात येते? माझ्याकडून प्रश्न सोडवण्यात येतात, कोडी सोडवण्यात येतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. आता या 11व्या प्रश्नाचा समान अर्थाचा प्रश्न, पॅसिव्ह प्रश्न. By me. What are not solved by me? करेक्ट. किंवा एक प्रश्न असेल तर एक प्रश्न असेल तर is, Isn't. खूप असेल तर are, Isn't. हा, आणि अरंट. aren't. करेक्ट.
एक प्रश्न असेल तर इजंट आणि अनेक प्रश्न असतील तर आरंट. aren't. करेक्ट. व्हेरी गुड. आता पुढे जाऊयात आपण आपल्या या विचच्या प्रश्नाकडं. मी कोणते प्रश्न सोडवतो? Which problems are solved by me? व्हेरी गुड. परफेक्ट. बघा हे विच आहे तसंच मी कॉपी करतोय. विच परत हे प्रॉब्लेम्स आहे तसंच कॉपी करतोय. विच प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी. कळतंय? Yes, sir. मी कोणते Yes, प्रश्न sir. मी कोणते प्रश्न सोडवतो म्हटलं काय, आणि माझ्याकडून कोणते प्रश्न सोडवले जातात. जातात. हां, किंवा कोणते प्रश्न सोडवण्यात येतात. येतात म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच. पटतंय का हे सगळं की काहीतरी वेगळं सांगत आहेत सर? Yes, sir. पटतंय. हां, गुड. आता याचा नकारात्मक प्रश्न. Which Which problems problems aren't solved by me? aren't solved by me? करेक्ट. बघा मी आहे तेच कॉपी करतोय, इथे फक्त अरंट म्हणतोय, झाला अर्थ आपला तयार, निगेटिव्ह. Aren't, isn't. करेक्ट. इजंट पण होईल जर एक प्रश्न असेल तर, किंवा एका प्रश्नाच्या संदर्भात आपण बोलत असेल तर. क्लिअर? Yes, sir. Yes. हां. आता बघा मी किती प्रश्न सोडवतो, कसं म्हणणार पॅसिव्ह मध्ये? सोपं How एकदम. many problems How many do I problems are solve? solved by me? करेक्ट. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स, बघा मी आहे ते कॉपी करतोय, पुढचं फक्त तुम्ही सांगा आता. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आर Are solved Are by solved by me? me? आणि याचं उत्तर काय असेल मग? Numbers असणार. Solved by करेक्ट. me. नंबर असणार. मग पॅसिव्ह मध्ये सांगा 15 बघू. problems are solved by me. व्हेरी गुड. 15 प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी ऑन डेली बेसिस, ऑन रेग्युलर बेसिस. कारण त्याच्यामध्ये परत तोच सवयीचा रिपिटिशनचा सेन्स आहे. कळतंय? कळतंय का? Yes, sir. ओके. आता पुढे जाऊयात. आता ती किती प्रश्न Numbers सोडवते? असणार. नंबर्स How असणार. many problems are solved by her? करेक्ट. बघा आता वरचंच मी कॉपी करतोय, इथे मी ऐवजी काय म्हणतोय? हिम और Him or her? हा, त्याच्याकडून किंवा तिच्याकडून किती प्रश्न सोडवले जातात किंवा किती प्रश्न सोडवण्यात येतात. सांगाल 10 येतात, 2 येतात, 1 येतो. राईट? Yes, sir. हां. आता पुढचा प्रश्न, 22वा प्रश्न. व्हेन डू आय सॉल्व्ह प्रॉब्लेम्स? मी प्रश्न केव्हा सोडवतो? मराठीमध्ये कसं म्हणणार पॅसिव्ह मध्ये? हां, माझ्याकडून केव्हा प्रश्न सोडवले जातात. माझ्याकडून प्रश्न केव्हा सोडवले जातात? करेक्ट. तेच पॅसिव्ह मध्ये कसं म्हणणार या रचनेमध्ये? When are problems solved by me? करेक्ट. व्हेन आर प्रॉब्लेम्स सॉल्व्ड बाय मी. माझ्याकडून केव्हा सोडवले जातात किंवा केव्हा सोडवण्यात येतात. परत लक्षात घ्या, या दोन्ही रचनांचा अर्थ, टेन्स एकच आहे. आता याला वेगळा कलर देऊयात. वर आपला यांना कलर द्यायचा राहिला. राईट? ओके. पुढे आता वेन डज ही सॉल्व्ह प्रॉब्लेम्स? सांगा काय फरक करणार या हायलाइट केलेल्या रचनेमध्ये? By her किंवा he. नाही, या हायलाइट केल्यामध्ये काय चेंज करणार ते सांगा. Solved by me च्या जागी her आणि he. Solved by her. करेक्ट. बाय By her. her or his येणार. हीच येणार की हिम येणार? Him. हिम. Him हां येणार. हां, कारण हीज हे पोझिशन दाखवणारं प्रोनाउन आहे. पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणतो त्याला आपण. त्याचा, त्याची, त्याचे वगैरे. क्लिअर? Yes, sir. हां, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता मी प्रश्न कसे सोडवतो तेच कसं म्हणणार पॅसिव्ह मध्ये? How are problems solved by me? करेक्ट.
हाऊ आर प्रॉब्लेम्स सॉल्व्ड बाय मी. माझ्याकडून प्रश्न कसे सोडवले जातात, आणि उत्तर काय असेल मग? मगाशी आपण चर्चा केली. Problems are solved by me correctly, व्हेरी गुड. प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी करेक्टली. properly, smoothly. व्हेरी गुड. परफेक्ट. चला आता पुढं, ती प्रश्न कसे सोडवते? How are How are problems problems solved solved by by her, him? करेक्ट. बघा, मी इथलंच हे हिम हर कॉपी करतोय आणि ते इथं टाकून देतोय, संपलं. बाकी अर्थ तशीच राहतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. चला आता मी प्रॉब्लेम्स कुठे सोडवतो? Where are problems solved by me? व्हेरी गुड. Where are problems solved by me? व्हेरी गुड. आणि मराठी अर्थ? माझ्याकडून प्रॉब्लेम कोठे माझ्याकडून सॉल्व्ह केले प्रॉब्लेम जाते. कोठे सोडवले जातात? करेक्ट. माझ्याकडून प्रॉब्लेम्स कुठे सोडवले जातात? तर घरी सोडवले जातात, लायब्ररीमध्ये सोडवले जातात, स्टडी रूममध्ये सोडवले जातात, किंवा जिथं शक्य आहे तिथं सोडवले जातात. व्हेरेवर पॉसिबल म्हणतो, आहे की नाही? म्हणता की नाही? व्हेरेवर पॉसिबल म्हणजे Yes, काय? sir. व्हेरेवर. जिथे शक्य असेल जिथे तिथं. शक्य होईल तिथे. व्हेरी गुड. करेक्ट. आता मी का सोडवतो? माझ्याकडून का सोडवले जातात, कसं Why म्हणणार? are problems solved by me? व्हेरी गुड. आणि त्याचं उत्तर सांगा. I like problems. पूर्ण वाक्यात सांगा. Problems I solved like to by solve me. problems. I like problems. नाही, पूर्ण वाक्यात, अजून पण पूर्ण वाक्यात. Problems are solved by me because I like to solve problems. व्हेरी गुड. प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी बिकॉज आय लाईक टू सॉल्व प्रॉब्लेम्स. व्हेरी गुड. ठीक आहे, आता याचं खालच्याच उत्तर सांगा आता तुम्ही. Why are problems solved by her? हां, बघा मी हे कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. फक्त तुम्हाला एका शब्दाचा फरक करायचा आहे. Why? सोपं आहे की नाही हे? Yes. हां, पण योग्य वेळी योग्य रचना तुमच्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे, ती गरज असते. टायमिंग खूप महत्त्वाचं असते बोलण्यामध्ये, कम्युनिकेशनमध्ये. आपल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडण्यामध्ये टायमिंग खूप महत्त्वाचा आहे. कळतंय का? जसं क्रिकेटमध्ये टायमिंग महत्त्वाचं असतं की नसतं? का Yes. बॉल निघून गेल्यावर बॅट फिरवून चालते? नसतं. आर यू गेटिंग ऑर नॉट? No, sir. तसंच आहे याचं पण. आणि कम्युनिकेशनमध्ये सुद्धा हे बॅट बॉल सारखंच असते, लक्षात घ्या. समोरच्यानी टाकलेला बॉल म्हणजे तो एक प्रश्न असतो आपल्यासाठी, आणि त्याला कसा टॉलवायचा, त्याच्यावर 6 मारायचा, 4 मारायचा की कट करायचा, ते आपल्या हातात असते. आणि तुम्ही बॅट फिरवणं हा तुमचा रिस्पॉन्स असतोय, ते तुमचं उत्तर असतंय. म्हणजे कम्युनिकेशनची जी प्रोसेस चालते ती स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स या सूत्रांनी चालत असते. स्टिम्युलस म्हणजे काय, तर तो बॉल असतो, आपल्याला प्रेरणा देणारा असतो. स्टिम्युलस, तो बॉल आणि समोरच्याचा प्रश्न, हे तिन्ही सारखे आहेत, आपल्याला प्रेरित करणारे असतात. आणि आपला रिस्पॉन्स किंवा आपली बॅट फिरवणं किंवा आपलं उत्तर हे सारखे असतात, कारण ते आपले रिस्पॉन्सेस असतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, म्हणून तर योग्य वेळी योग्य बोलायला शिका. वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हाती काही राहत नाही. परत म्हणतात मग, बस निघून गेली, आता हात करून काय उपयोग, आहे की नाही? म्हणून बोललं पाहिजे. मगाशी जसं त्यांनी विचारलं
प्रश्न विचारला, सर हे चालतंय का, हुम चालतंय का, हुम म्हणू शकतोय का, असं विचारलं पाहिजे प्रत्येकाने. त्याच्यामुळे तर पुढची चर्चा झाली, आपल्या मनातली शंका गेली. नसतं विचारलं तर माझ्याकडून पण सांगितलं गेलं नसतं. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हां, चला पुढे. आता मी कोणाचे प्रश्न सोडवतो? Whose Whose problems are problems are solved by solved by me? me? करेक्ट. बघा मी आता तेच लिहितोय, हुज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी. मग सांगा त्याचे Yes. उत्तर काय असतील? उत्तर काय असतील? My brother's problems are solved My by me. father's problems. करेक्ट, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न आहे. Hello, sir. हां बोला. Why are problems तिथं? Why problems are solved by? हां, असं म्हणताय का? हे इकडं असं म्हणताय का तुम्ही? हां. हां, तर बघा याच्याकडे जर आपण बघितलं, जो हायलाइट केलेला पार्ट आहे, तर ती रचना तुम्हाला प्रश्नाची वाटते की ॲफर्मेटिव्हची वाटते? व्हाय नंतर आर जोडलं तर क्वेश्चन वाटते आणि प्रॉब्लेम्स नंतर आर जोडलं तर अफर्मेटिव्ह व्हेरी वाटते. गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना कळतंय का हे? Yes, sir. एक्झॅक्टली जो आता तुम्ही सांगितलं ना, तोच फरक आहे याच्यामध्ये. Yes, sir. म्हणून आता तो क्वेश्चन आहे म्हणल्यावर व्हाय नंतरच आर लावायचं. हां, करेक्ट. It means that immediately after WH word, that supporting verb should occur. That is the requirement of a question, right? कळतंय का? हा सर. हां, Yes, म्हणून sir. म्हणून याला मी कंट्रोल झेड करतोय. आलं लक्षात? Yes, sir. हां, चला आता पुढे. हुज प्रॉब्लेम्स डू आय सॉल्व? हुज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय मी. आणि खालचं पण सोपं आहे, सांगा. हुज प्रॉब्लेम्स आर सॉल्वड बाय मी. तीच येणार वरचा. हाच प्रश्न Whose असेल. problems are solved by me? नाही पण इथं यांच्याबद्दल काय घेऊ मी? हर हिम. हुज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय हिम और हर. शेवटी क्वेश्चन मार्क. Her. आणि उत्तरं तीच असतील जी तुम्ही आता सांगितली. ब्रदर्स, फादर, सिस्टर, कोणाचे का असे ना, ती सगळी उत्तरं आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. बघा किती प्रश्न झाले, किती रचना झाल्या, किती अँगल्स झाले, कळतंय का? कळतंय की नाही कळत? आता या सगळ्या रचना परत एकदा विचारतोय, कोणत्या काळातल्या आहेत? Simple present tense. आहे की नाही? Yes, sir. तर आता आय थिंक एक 5-7 मिनिटं राहिलेत, राईट? किंवा 5-10 मिनिटं राहिलेले असतील. शुड वी डिस्कस रिगार्डिंग आवर IC2? Yes, हां, sir. हा टेन्स Yes, पण इथे sir. संपलेला आहे. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस रिगार्डिंग सिंपल पास्ट टेन्स. क्लिअर? Simple past tense. हां, करेक्ट. सिंपल पास्ट टेन्स. So let us go to another screen. I will show you what material we have as far as our ISC second is concerned. स्क्रीन दिसतंय माझं सगळ्यांना आता? Yes, sir. हां, काय दिसतंय याच्यामध्ये? Teaching diary. टीचिंग डायरी. याच्यामध्ये बघा IC2 सॅम्पल क्वेश्चन पेपर दिसतंय? Yes, Yes, sir. sir. हां, बघा आता मी त्याला ओपन करतोय. बघा पहिल्या 5 मार्कासाठी काय दिसतंय इथं? MCQ. MCQs आहेत. ओके, अँड ऑलरेडी सच MCQs आर देअर इन युअर नोट्स. ओके, बघायचं का आपण नोट्समध्ये आहेत की नाही? ठीक आहे, बघूयात. एक्सक्यूज मी.
ओके, त्याच्यापूर्वी आपण हे बघू काय काय ह्याच्यामध्ये बघूयात. वेट. ठीक आहे, पहिले 5 मार्कासाठी MCQs आहेत. दुसरा प्रश्न कशावर आहे? इथे बघा की वाचा. व्हॉट इज इट अबाउट? डायलॉग ऑन द गिवन सिच्युएशन्स. हां, डायलॉग ऑन द गिवन सिच्युएशन्स. इथं तुम्हाला 3 डायलॉग्स दिले जातील, त्याच्यापैकी दोन्हीवर तुम्हाला डायलॉग डेव्हलप करायचे आहेत. मग डायलॉग म्हणजे काय असतंय? सिम्पली कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन. आता आपण जे शिकतोय टेन्समध्ये ते काय आहे? कॉन्व्हर्सेशन आहे की नाही? प्रश्नोत्तर आहेत. आहेत. Yes, sir. हां, मग त्यांचीच मदत घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये काय गरजेचं आहे, तर यू नीड टू हॅव द ॲबिलिटी ऑफ प्रिपेअरिंग क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स अँड दॅट टू रिलेटेड टू गिवन टॉपिक. म्हणजे दिलेल्या विषयाला अनुसरून ठराविक काही प्रश्न तयार करणं आणि त्यांची उत्तरं तयार करणं हे गरजेचं आहे. कळतंय? आणि शिवाय सुरुवातीच्या ओपनिंगच्या ग्रीटिंग्स आणि क्लोजिंगच्या ग्रीटिंग्स एवढं तुम्हाला कळालं की संपलं. डायलॉग रायटिंगमध्ये यापेक्षा वेगळं काही नाही. जसं की हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हे कसले ग्रीटिंग्स आहेत? कसले आहेत? दे आर ओपनिंग और दे आर द ग्रीटिंग्स यूज्ड फॉर ओपनिंग अ डायलॉग. का त्याच्याशिवाय आपलं कम्युनिकेशन चालू असतं? No, sir. हां, तर बोलणारा आणि ऐकणारा म्हणजे स्पीकर आणि लिसनर यांच्यामधला नातेसंबंध फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे, औपचारिक आहे की अनौपचारिक आहे, त्याच्यावरून योग्य ते ग्रीटिंग्स ठरतील, आहे की नाही? आपण जसं सर आहेत आणि आपण आहोत, सरांना म्हणायचं का हाय? Good morning, ma'am. हां, गुड मॉर्निंग म्हणायचं हाय म्हणण्यापेक्षा, आहे की नाही? गुड मॉर्निंग हे कसलं ग्रीटिंग आहे, तर फॉर्मल ग्रीटिंग आहे. गुड आफ्टरनून असेल तर वेळेनुसार, किंवा गुड इव्हिनिंग असेल, डिपेंड्स अपॉन द टाईम. क्लिअर? Yes, sir. हां, मग इथं काय दिसतंय बघा, पहिला सब्जेक्ट आहे की बिटवीन द बँक मॅनेजर अँड कस्टमर. सो यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन द रोल. डू यू नो रोल प्ले? येस, कस्टमर. हां, कस्टमरच्या आणि बँक मॅनेजरच्या रोलमध्ये स्वतःला ठेवायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे डायलॉग कसे असतील, कस्टमरची काय गरज आहे. आणि ते टॉपिक पण दिला आहे अबाउट ओपनिंग अ न्यू अकाउंट, आहे की नाही? मग नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी काय काय लागतं? एक अर्ज भरावा लागेल, फोटो लागेल, सिग्नेचर लागतील, काही आधार कार्ड वगैरे अशा तशा गोष्टी लागतील. गेटिंग ऑर नॉट? आणि ही सगळी कल्पना तुम्हाला करायची आहे. प्रश्न तुम्हाला कॉइन करायचे आहेत आणि त्यासाठी आपण जे काही सध्या शिकतोय त्याची मदत घ्यायची आहे. गेटिंग? येस ऑर नो? Yes, sir. तर या 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत अँड दॅट स्पेस विल बी प्रोव्हाइडेड टू यू इन दॅट क्वेश्चन पेपर अँड इट विल बी ऑनलाईन द वे इन विच इट वॉज फॉर IC1. क्लिअर? येस ऑर नो? कळतंय? येस. हां. Then there is question 3, which is about reading comprehension. What do you mean by reading comprehension? पॅराग्राफ वाचून त्याच्यावरचे हम्म. क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सिंपल. पॅराग्राफ वाचायचा. पॅराग्राफ वाचण्यापूर्वी प्रश्न वाचायचे. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी आयडिया लगेच मिळते. आन्सर भेटते मग. हां, लगेच आन्सर भेटतंय किंवा कमीत कमी आपल्याला आयडिया भेटते की हा पॅराग्राफ कशाबद्दल आहे आणि आपली सायकॉलॉजी त्या अँगलनी विचार करायला लागते. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस. हां. आणि ही एक्सरसाइज तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा आहे. मे बी MPSC, UPSC और व्हॉट एव्हर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स यू गो फॉर इन युअर फ्युचर. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न असतोच, 100% असतो. इट इज देअर फॉर चेकिंग युअर ॲबिलिटी टू इंटरप्रिट अँड अंडरस्टँड अँड बियॉन्ड दॅट युअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड. म्हणजे तुम्हाला
आकलन क्षमता समजते? आकलन म्हणजे काय? आपल्याला किती समजलं? समजून घेणे. समजून घेण्याची क्षमता आपली कितपत आहे आणि त्याच्यानुसार योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याची क्षमता ही अशा प्रकारच्या प्रश्नातून चेक केली जाते. तर तुम्हाला मला वाटतं 3 की 4 सॅम्पल पॅराग्राफ्स दिलेले आहेत तुमच्या नोट्समध्ये. बघायचं आपण किती दिलेले आहेत. बघा इथं कुठेतरी असेल. बघा हा 4 नंबरचा पॉईंट दिसतोय बघा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन दिसतोय. माझं स्क्रीन दिसतंय आता सगळ्यांना? Yes, sir. हां, ओके. तर बघा याच्यामध्ये किती एक्सरसाइज 1, त्याच्यानंतर एक्सरसाइज 2, एक्सरसाइज 3 अँड एक्सरसाइज 4. एकूण किती आहेत? 4. हां, 4 आहेत. याच्यापैकीच कोणता तरी एक पॅराग्राफ असेल. मग ऑलरेडी प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. एकदा वाचून घ्या, समजून घ्या. देर विल बी नो प्रॉब्लेम. इज इट डिफिकल्ट? No, sir. So spare your time from today, and I think up to 16th there will be no problem for you to be ready for the IC2. Clear? Yes. Okay. तर हा सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि नोट्स बघा. देर विल बी नो प्रॉब्लेम. इज देर एनी अनदर क्वेरी? अजून काही अडचण आहे का? और शुड वी स्टॉप हियर फॉर टुडे? हॅलो सर, हां बोला. तुम्ही असाइनमेंट सबमिट करायची लिंक नाही सेंड केली आहे. I think that link has been given by your class teacher or not नाही yet? सर, कम्युनिकेशन स्किल्स नाहीये. Okay, so today I'll share that link with you. But I Okay, hope you have written those assignments. लिहिलेत हो. सगळ्यांनी? हो सर. Yes, Okay. sir. Yes. Yes, Okay. Very good. So today I will share that link with you. Okay? ओके सर. Okay. So thank you everybody for your patience, your listening and involvement. Thank you.